अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग आहे, ज्याला म्हणतात दिव्य ज्ञान. हा आहे चौथा अध्याय. आता आपल्या लक्षात आलंच ना थोड्या वेळापासून की आपण प्रत्येक अध्याय सुरू करायच्या आधी त्याच्या आधीच्या अध्यायाशी काय संबंध आहे याची पण आपण चर्चा करतोय. लक्षात आहे ना आपल्याला? आता आपण हा जो अध्याय घेतोय, चौथा अध्याय, या चौथ्या जो तिसऱ्या दिवशी काय कनेक्शन आहे बरं? की आपण ऐकलं मगाशीच की हा जो काम आहे ना, हा आपल्या ज्ञानात झाकून टाकतो. आठवतं ना आपल्याला? बोललो मगाशी आपण. काम हा ज्ञानात झाकल्यामुळे काय होतं मग? ज्ञान नाही, मग ते अज्ञान झालं मग. आणि अज्ञान काय होतं मग? आसक्तीद्वारे आपल्याला बांधून टाकतं. एखाद्या अनावश्यक गोष्टीमध्ये आसक्ती काय असते बरं? कारण अज्ञान, दुसरं काय. तर एखादं ज्ञान प्राप्त झालं, अरे व ते वाईट आहे, कशाला हे करेल? तसं त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डवर लिहिलेलं असतं 440 वॉट्स डेंजर. ते भूताचं चित्र दाखवतात, तिथं हाड दाखवतात, तिथं हात लावू नका म्हणून. हम्म. का बरं? तर हात लावलं, झटका बसला, आधी चटका, मग बसणार झटका, मग काय होणार? संपलं, खेळ संपला त्याचा. म्हणजे तिथं काय केलेलं आहे? आधी इशारा दिलेला आहे. हम्म. का बरं? तिथं एखाद्याला त्याला कळलं नाही काय दिलंय तिथं, अज्ञानाला हात लावला तर जळणारच आहे. अज्ञान. पण ज्ञान असलेले व्यक्ती अरे दूर राहणार. तसं इथं काम हे ज्ञानाला झाकून टाकतं आणि ते अज्ञानामुळं त्याची आसक्ती वाढते भौतिक जगातली. मग त्यानं काय केलं पाहिजे? भगवंताने सांगितलं की त्यानं काय केलं पाहिजे? कर्तव्ययुक्त निष्काम कर्म केलं पाहिजे त्यांनी, दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. निष्काम कर्म, पण कर्तव्य म्हणून मला करायचं आहे भगवंतासाठी म्हणून. आणि आता भगवंताने दिव्य ज्ञानावर भर दिलाय आधीच्या अध्यायामध्ये. पण या अध्यायामध्ये काय करणार भगवंत? काय कनेक्शन आता? आधी सांगितलं दिव्य ज्ञान आवश्यक, आता सांगतात ते दिव्य ज्ञान कसं प्राप्त करायचं त्याचं वर्णन या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायात सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जे पहिले जे 4 श्लोक आहेत, 1 ते 4 श्लोक, त्याच्यामध्ये भगवंत आणि शिला प्रभुपाद किंवा आपले इस्कॉन जे आहे, हे परंपरेद्वारे आले. प्रभुपाद वारंवार सांगतात, हे फार महत्वाचं आहे बरं काय. परंपरा खूप महत्वाची आहे. परंपरा जर नसेल, एखादा कोणतरी अचानकही तो मध्येच आपला काय संप्रदाय काढतो, भरपूर अन्याय बनतात, तो निघून गेला, सगळं संपलं. पण प्रभुपादाने असं नाही केलं. प्रभुपाद म्हणतात, कसं आहे म्हणे, हा श्लोक आहे तिथं, भगवान स्वतःच म्हणतात तिथं, काय म्हणतात बघा. हेमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. इथं भगवंत म्हणतात, हे बघ म्हणे अर्जुना, हा जो योग, ही जी योग विद्या आहे, माझं दिव्य ज्ञान आहे, हे आधी सूर्यदेव विवस्वानाला मी दिलं ज्ञान. आणि त्यानं मग ते काय केलं? मनुला दिलं. मनुनी इक्ष्वाकूला दिलं. ही राजपरंपरा आहे. का सूर्याला दिलं बरं? सूर्य सगळ्या ग्रहांचा राजा आहे. या चक्षुरेश सविता चक्र ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तीराशेष तेजा यस्याज्ञया भ्रमती समृद्ध काल चक्रो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. म्हणजे सूर्य सगळ्या ग्रहांचा राजा आहे. आणि यश चक्षु म्हणजे हा भगवंताचा एक डोळा आहे. त्यामुळं भगवंतानी त्याला ज्ञान दिलं, सूर्यदेवाला, जेणेकरून सूर्यदेवाच्या माध्यमानं सगळीकडे ज्ञान चालेल परंपरेतनं. पण म्हणे अर्जुना, सांगायची गोष्ट अशी आहे की ती परंपरामध्ये थोडी खंडित ब्रेक झाली, ती राजर्षींची परंपरा. आता नवीन परंपरा सुरू करायचं म्हणतोय मी. मग सुरुवात तुझ्यापासून करणार. कोणापासून? अर्जुनापासून. मग अर्जुनापासून सुरुवात केली. भगवान म्हणतात ती काय झाली म्हणे? लुप्त झालं, लुप्त, खंडित झाली. दिव्यज्ञान नष्ट होत नाही बरं का, खंडित झाली. आणि परत तुला मी घेतलंय म्हणे. मग तुलाच का सांगतोय गीता? इथं सांगतात भगवंत. का सांगतोय? स एवायम मया तेद्य योग प्रोक्ता पुरातन भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. तिसरा श्लोक, चौथ्या अध्यायातला. म्हणतात हे जे दिव्य ज्ञान आहे, तुला सांगतोय का तू माझा भक्त आहेस, तू माझा मित्र आहेस म्हणून. काल आठवत आहे आपल्याला चर्चेच्यावर अर्जुन म्हणतो की अहो म्हणे कसं काय?
अहो आपण दोघं तर आपण दोघं किती चांगले मित्र आहे, दोस्ती आहे आपली. लहानपणापासून आपण खाल्लोय, पिल्लोय, झोपलोय, खेळलोय. आणि तुम्ही म्हणता सूर्यदेवाला दिलं म्हणे, कधी? करोडो वर्षापूर्वी. कसं काय शक्य आहे म्हणे? काहीतरी भलतं सांगताय तुम्हाला. कसं विश्वास ठेवणार मी? भगवंत म्हणतायत, बहुनी मे वेदितानि त जन्मानि तव च अर्जुन, तान्यहम वेद सर्वाणि नत्वम वेत्थ परंतप. अर्जुना ऐक, तुझे माझे भरपूर जन्म झाले, तू विसरलास, मी नाही विसरलो. का बरं? का नाही विसरले कृष्ण? कारण कृष्णाचं शरीर हे हाडामासाचं नाही, तुमच्या आमच्यासारखं कसं आहे, दिव्य, सच्चित, आनंदमय शरीर आहे. हाडामासाचं नाही, नाश पावणार दिव्य शरीर. भगवंताला चष्मा लावायची गरज पडते का? नाही. कानाला ऐकू येतं मशीन लावतात का? दात पडले नकली दात लावतात का? का हार्ट प्लॅन हे होतं का त्यांचं, बायपास सर्जरी होते का भगवंताची? कधी ऐकलंय का आपण? 125 वर्ष राहिले भगवंत. घेतली कुठली गोळी डोक्यात दुखते म्हणून? नाही. खड्ड्यात देवी शरीर काही होत नाही त्याला. म्हणून भगवंत म्हणता, अरे म्हणे, अर्धे या श्लोका सोडं विनोदानी कसं घेतात माहिती का? काहीच म्हणतात बहुनी मे व्यथित, आणि म्हणजे मे म्हणजे मे महिना, असं वाटतं लोकांना, ज्यांना कळत नाही ते. अरे वेड्या, अरे भरपूर मे महिने गेले म्हणे. जन्मानी तव 4 जून, 4 जून, 4 जूनला माझा जन्म झाला म्हणे. आणि ते 4 जून नाही बरं का, आपले इंग्लिशचे 4 जून नव्हतं तेव्हा. अर्जुन म्हटलेलं आहे. मे म्हणजे माझे, असं अर्थ आहे. आणि मग इथं फार मोठं रहस्य उघडकीला आणतात भगवंत. काय म्हणतात बघा, या ठिकाणी जे 5 ते 10 श्लोक आहेत ना, याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होतात ना, त्यांचा दिव्य स्वभाव काय ते कळतं आपल्याला. हा, हे फारच कमी लोकांना समजू शकतं हे. हा, ज्यांच्यावर आपल्यावर विशेष कृपा आहे, प्रभुपादांची, गुरु महाराजांची, हा, वैष्णवांची, पूर्ववर्ती आचार्यांची, साक्षात भगवंताची. म्हणून आपल्याला कळत आहे, हा 6वा श्लोक भगवंताच्या दिव्य स्वभावाचा दर्शक आहे. काय म्हणतायचं? अजोपी सन् अव्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन् प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. भगवान म्हणतात, मी अजन्म आहे, माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. आणि मी जरी सर्व प्राणी बांधव ईश्वर जरी असलो, तरी प्रत्येक युगायुगात मी काय करतो म्हणे, माझ्या मूळ दिव्य रूपात येतो. संभवामी आत्ममाया. एक आहे योगमाया, दुसरी आहे महामाया. भगवंत महामायेचं शरीर घेऊन येत नाहीत. त्यांचं शरीर कसं म्हणे, आत्ममाया, स्वतःची माया, योगमाया, दिव्य शरीर त्यांचं. म्हणून श्रीकृष्णांचं शरीर हे आपल्यासारखं हाडामासाचं आहे असं समजणं म्हणजे शहाणपणा नाही. हा एवढंच कशाला, हे साक्षात पांडुरंग आहेत, विठ्ठल आहेत. त्यांचं पंढरपुरातच आहे. तिथे विठ्ठल आहेत, साक्षात भगवंत. तर ते तुकाराम म्हणतात, जे कोणी म्हणत असेल असं, ही पांडुरंगाची मूर्ती कोणीतरी घडून बसवलेली आहे, तर त्याच्या तोंडात किडे पडतील म्हणे. हे घडून बसवलं नाही, साक्षात आहेत सच्चिदानंद भगवंत. पण आपल्या डोळ्याला दिव्य दृष्टी प्राप्त न झाल्यामुळे ती कशी प्राप्त होईल, त्याचंच तर वर्णन दिलं याच्यामध्ये, अध्यायामध्ये. ती दिव्य दृष्टी नसल्यामुळं आपली कुठली दृष्टी आहे माहितीये का? दूरदृष्टी तर नाहीच आहे. कुठली दृष्टी आपली? याला म्हटलेलं आहे चर्मचक्षु. हे आपले कात्रेचे डोळे आहेत फक्त. मग शास्त्राचं अध्ययन केल्यामुळे काय होणार? ज्ञानचक्षु. शास्त्राचं ज्ञान घेतलं, मग मिळणार आपल्याला दिव्य चक्षु, दिव्य दृष्टी भेटणार. तोपर्यंत नाही. म्हणून भगवान म्हणतात, मी माझ्या स्वतःच्या दिव्य शरीराने, तो कसं येतो म्हणे, हा प्रसिद्ध श्लोक माहिती ना आपला, 7वा श्लोक आणि 8वा श्लोक. काय श्लोक माहिती आपल्याला? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा काय होतं म्हणे, धर्माचा ऱ्हास होऊन अधर्म वाढतो, त्या प्रत्येक युगात मी अवतीर्ण होतो. मग काय करतो येऊन मी? 8व्या श्लोकात सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करायला मी स्वतः प्रत्येक युगामध्ये येतो. खरंच येतो म्हणे. पण एवढंच की सगळेजण भगवंताला ओळखू शकत नाहीत.
म्हणून आपण किती भाग्यवान आहोत की भगवान स्वतः येऊन जातात आणि भगवंत म्हणतात, किती सोपा फॉर्म्युला सांगितला बघा 9व्या श्लोकामध्ये, एकदम सोपा फॉर्म्युला, की भगवंत येतात दिव्य शरीर घेऊन आणि मग दिव्य शरीरानं, तर भगवंताकडं जाण्याचा खूप सोपा फॉर्म्युला आहे. अहो इंजिनिअरिंग, मेडिकल, अमकं नीट आणि हे ते सगळं करता करता नाकीनऊ येत आहेत लोकांना. पण त्याच्याही पलीकडं भगवत धामात कृष्ण राहतात तिथं जाणं अवघड नाही, नाही अवघड आहे, पण सोपं पण आहे. ते एक म्हण आहे माहिती आहे मराठीमध्ये, नाचता येईना अंगण वाकडं. तसं झालंय आपलं. हो भगवंताची प्राप्ती कृष्णाला भेटायचो ते कसं जाणार आम्हाला. मग ते जमत नाही आपल्याला. पण बाकी सगळं जमतं भौतिक जगातलं. 84 ला फेरफटका मारतो आपण. फेरफटका मारतो आणि फटका पण बसतो आपल्याला. म्हणून आपण भगवंत काय म्हणतात बघा 9व्या श्लोकामध्ये, म्हणतात जन्म कर्म छमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. किती सोपा फॉर्म्युला आहे. भगवंत म्हणतात, ऐका म्हणे, माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे, एवढं जाणलं बस, परत जन्माला यायचं नाही त्यांनी. आता भगवंताचं कर्म म्हणजे त्याला लीला म्हणतो आपण. भगवंताची लीला, आपल्या लीला होत नाहीत. काय लीला केल्या मी, ते लीला म्हणजे वेगळाच अर्थ होतो आपला. चालल्यात लीला त्यांच्या म्हणतात ना, वाईट अर्थी म्हणतात. पण भगवंताच्या खऱ्या लीला आहेत. भगवंताचं कर्म म्हणजे लीला, आणि जन्म आणि कर्म हे कसं आहे म्हणे, दिव्यम. लगेच भगवंताने खुलासा करून टाकलाय, तुमच्या मनात आलं का गडबड काहीतरी, ऐका दिव्य आहे माझं जन्म आणि कर्म. एवम यो वेत्ती तत्वतः. आता हा फार महत्वाचा शब्द आहे बरं का, तत्वतः. तत्वतः म्हणजे काय, जसं आहे तसं, त्यात काही भेळमिसळ न करता. जो कोणी जाणतो तो काय होतं म्हणे, त्यक्त्वा देहम, हा देह सोडल्यावर त्याला या भौतिक जगात यावं लागत नाही. काय होतं म्हणतो, माम येती, तो माझ्या धामात येतो, माझी प्राप्ती करतो. म्हणजेच हे जे गीता आपण, जे मी सांगितलं ना कालच, की हे गीतेमध्ये काय दडलेलं आहे, भगवत धामाकडे जाण्याचं रहस्य दडलेलं आहे. म्हणून शिला प्रभुपाद सगळ्यात तात्पर्य तर आपण अगदी गंभीरतेने बघितलं, लक्षात की आपल्याला काय सूचित करतात ते, भगवत भक्तीच, भगवंताची प्राप्ती. तर पुढे म्हटलेलं आहे, ते आपण दिव्य ज्ञानाचं विज्ञान पाहतोय. आणि भगवंत म्हणतायत की, इथं बघा, हा एक खूप सुंदर श्लोक, खूप प्रसिद्ध श्लोक आहे. आपण हे श्लोक पाठ केलं फार बरं वाटेल. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवान म्हणतात, जो ज्या भावनेनं माझी शरण घेईल त्याप्रमाणातच मी काय करेन. ते म्हणतात, ताम तथैव भजामी अहम. एका दृष्टीनं भजामी म्हणजे मी त्याचं भजन करतो किंवा फळ देतो. तर जसं माझ्याकडे ज्या भावने तसंच मी त्याला त्याची करतो म्हणे. आपण पूर्ण भक्ती भावना शरण घेतली तर भगवंत काय करतात, आपल्याला भक्ती प्रदान करतील. आपला भक्त म्हणून काय करतात, आपल्याला विशेष कृपा करतील. भगवंत भेदभाव नाही करत कोणाची. पण भगवंत म्हणतात ना, मी भेदभाव नाही करत बरं कोणाबरोबर, पण मी काय करतो, माझे भक्त आहेत ना, थोडं झुकतो म्हणते त्यांच्याकडे, असं मी भक्तांकडं. झुकतात मी असं नाही करत, झुकतात म्हणजे आत्म त्यांचा जसं एखादं मूल असं की नाही, आई आहे, 2-3 मुलं आहेत, जे मूल सारखं आईला चिकटूनच असतं, आईला सारखी काळजी वाटते त्याची. बरोबर? ते जास्त आईशिवाय चालत नाही त्याचं. तसं जो भक्त आहे, भगवंत आई आहे त्याच्यासाठी. विठो माऊली तू, माऊली जगाची, माऊलीचा मूर्ती विठ्ठलाची. भगवंत माऊली म्हटलेलं आहे. माऊली म्हणजे आई, आईचं प्रेम. जेव्हा जी ध्रुव महाराजांची आई सुनीती, ध्रुव महाराजांचा अपमान जेव्हा त्या ध्रुव महाराजा सावतरायने केला ना, सुरुचीनं, तर आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला निघाले, राजा उत्तानपादाच्या मांडीवर. त्याच्या तो उत्तम बसला, तो उत्तम सावत्र भाऊ ध्रुव महाराजांचा, तो बसलेला. आणि भगवंतानं, नाही, भगवंत थोड्या वेळ येणार, अजून थोड्या वेळ यायला. त्यानं काय केलं, ध्रुवाला वाटलं
अरे उत्तम बसला, मी का बसू नये, मी पण बसतो. तो बसायला गेला. वडिलांना काय त्याच्याविषयी होतच प्रेम, चला हा पण मुलगाचा. पण त्या सावत्रायला आवडलं नाही. ती म्हणाले, हे बघ म्हणे, ऐक, तुला जर त्या राजा मांडीवर बसायचं असेल तर तुला माझा मुलगा म्हणून जन्मावा लागेल, तर तुला ते शक्य होईल. नाहीतर नाही म्हणे. एवढा अपमान केला, तो रडत गेला. सुनीतीनं म्हटलं, अरे म्हणे, हे बघ म्हणे, तू कोणाचे वाईट चिंतू नकोस म्हणे, काही फायदा नाही त्याच्यामध्ये. तिने म्हटलं ना, भगवान नारायणच तुझ्यावर एक, त्यांची इच्छा झाली तर ते शक्य होईल तुला माझा मुलगा बनणं. म्हणे तू जा म्हणे जंगलात. तिथे प्रभुपाद तात्पर्यत म्हणतात, ध्रुव महाराज होते 5 वर्षाचे. कुणी असं म्हणेल, कसली आई ही सुनीती. तिने काय केलं, आपल्या 5 वर्षात मुला जंगलात पाठवलं. ते हिंस्र श्वापद असतात, साप असतात, अजगर असतात, वाघ, सिंह, हत्ती, भरपूर सगळे असतात. हा काय जगणार, असं वाटलं नाही का तिला? काय ते जंगलात तपस्या करायला पाठवलं? प्रभुपाद तिथं म्हणतात. पण त्या सुनीतीला माहित होतं, मी एक आई काय प्रेम देऊ शकते म्हणे, पण ते कृष्ण नारायण लाखो आईचं प्रेम देऊ शकतात म्हणे, म्हणून मी त्यांच्याकडे पाठवलं. असा आशय प्रभुपाद सांगतात. लक्षात आलं ना? होणे फार महत्वाचं आहे. भगवंताची भक्ती करणं म्हणजे आई वडिलांना पण फार मोठा लाभ होतो. सगळ्या पिढ्या पिढ्या त्याच्यामध्ये भक्तिभावाच्या होतात. कोणतरी काल चर्चा करत होता, आपण जे भक्ती करतोय, आता भक्तीत आलोय आपण, आपल्या पूर्वजांमध्ये कोणतरी भक्ती केली असणार आधी, आणि त्यांनी प्रार्थना केली असणार की माझ्या पिढीतले पुढचे काय होऊ देत, ते भक्त बनवून चांगले, तुमचे भक्त बनवा त्यांना. तर त्यामुळे आपणही त्यांची पुण्याई घेऊन आलोय. हं. आपलं काही भांडवल नाही स्वतःचं काही, आपण काही मेहनत केलेली नाही, पण आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे, ते जपून ठेवायचं आणि ते वाढवायचं आहे, ते घालवायचं. नामाश्रय करी जतने तुम्ही, थाकह आपण काजे. शिला भक्तीनाथ ठाकूर म्हणतात, हा जो नामाश्रय मिळाला ना आपल्याला, ते जपून ठेवा म्हणे, घालू नका, नाम सोडू नका, नामात धरून ठेवा आणि आपलं कार्य करा. ना मुखी काम, हा, हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. आपण नामही घ्यायचं आणि कामही करायचं, दोन्हीची सांगड घालायची. सांगड माहिती आहे ना आपल्याला? सांगड, सांडगं नाही. आणि खायचं असं ते नाही, दोन्हीचा काय मिलाफ करायचा. तर मुद्दा हाच आहे. पुढं असं उल्लेख येतोय की काही जण काय करतात, तर पुन्हा हा श्लोक इथं आलेला या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायात, चातुर्वर्ण्य मया सृष्टम. हं. गुण आणि कर्मानुसार मी विभागणी केलेली म्हणे. आता बघा कुठं पण बघा तुम्ही, काय जण म्हणतात, हा इथं ब्राह्मण क्षत्रिय यांच्या लोकात असं आहे, आमच्याकडे तसं काही नाही म्हणतात. पण बघा प्रपादांनी कसं केलेलं आहे, बुद्धिमान वर्ग, व्यापारी, प्रशासक वर्ग, आणि व्यापारी वर्ग आणि कामगार वर्ग, कुठं पण आहेत की नाही चारी. तुम्ही नाव ब्राह्मण क्षत्रिय द्या न द्या, पण अशी विभागणी आहेच की नाही सगळीकडं. अमेरिकेचा जगात कुठेही जातो सगळीकडेच आहे. कुठल्याही जातीचं मत कुठे हे असणारच विभागणी. हे स्वाभाविकच आहे, स्वभाव आहे ते, हे काही जन्मणे नाही, स्वभावाने ती विभागणी होते. तर त्यामुळं इथं, आणि अजून एक खूप सुंदर श्लोक आहे हा. त्यात भगवंत अजून एक फार मोठं आपल्याला एक विशेष कृपा करतात त्यांच्याकडे जाण्यासाठी. काय म्हणतात बघा, हा 14वा श्लोक आहे या 4थ्या अध्यायातल्या. त्यात म्हटलेलं आहे, भगवंत म्हणतात, न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा, इति यो माम अभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. भगवंत म्हणतात की म्हणे, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, आणि मला कर्मफळाची काही इच्छा पण नाही म्हणे मला. आणि असं जो कोणी जाणून घेतो, तो पण कर्मफळाने बद्ध होत नाही. नुसतं जाणून घेतल्यावर सुद्धा, जाणून घेतल्यावर तो काय करतो, असं आहे का, मग मी चला भगवंतासाठी मी करत राहणार कार्य. बंधनात तो काय होणार, मुक्त होणार. म्हणे मीच नाही, आधी ऋषी मुनीने सगळं केलेलं आहे बरं का, सगळं हे असं, ते मी सांगतोय. काय आवश्यकता का सांगायची, भगवंत म्हणून शिवाय मी सांगतो ऐक. पण का रेफरन्स देत आहेत, संदर्भ देत आहेत, हे ऋषीमुनीने पण सांगितलेलं आहे. तुकाराम आज म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताय. म्हणे मी इथला नाही बरं का, वैकुंठात ना आलोय. जे ऋषीमुनीने सांगितलंय तेच मी आहे तसंच सांगण्यासाठी आलेलो आहे. माझं काही नाही बरं का, ते संतांनी सांगितलं सांगतोय. किती मोठेपणा त्यांचा मनाचा, किती त्यांच्यामध्ये भक्तिभाव आहे. आणि आता पुढं
या ह्याच्यामध्येच आता इथं आता आपण पाहतोय की कर्म थोडं समजून घ्यायचं आपल्याला. कर्म काय प्रकार आहे, कुठलं कर्म करावं, कुठलं करू नये, कुठलं कर्म केला धोका आहे, डेंजर आहे, हे आपल्याला थोडंसं काय करायचं जाणून घ्यायचंय. आणि त्याच्यातला हा 17वा श्लोक आहे. याच्यामध्ये भगवंताने अगदी क्लिअर कट सांगून टाकलेलं आहे. 3 कर्म कुठलं? कर्मणो ह्यपि बोधव्यम, बोधव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोधव्यम, गहना कर्मणो गती. भगवान म्हणतात, ऐक अर्जुना, कर्म, अकर्म, विकर्म 3 प्रकार आहेत. हम्म. आता 3 थोडक्यात सांगतो आपल्याला. कर्म म्हणजे काय? सकाम कर्म, इच्छा ठेवून, फळांची इच्छा ठेवून, किंवा कर्मकांडात्मक कर्म, देवतांची उपासना येतात सकाम कर्मामध्ये. त्याचं फळ काय मिळतं? देवतांची उपासना केली, स्वर्गात जाणार. स्वर्गात टिकणार थोडंच आहे, राहील 10 लाखो वर्षापर्यंत. पण ज्या क्षणी पुण्य संपेल, बस चालता हो म्हणतात त्याला. एक क्षण पण तो राहू शकत नाही तिथं. म्हणजे ते सकाम कर्म काही कामाचं नाही, परत तिथंच येणार. आणि विकर्म म्हणजे पाप कर्म. पाप कर्म केला नरकात जावं लागतं. तिथनं पण पुन्हा आहे, गाडी चक्र चालूच आहे. पण इथं अकर्म काय म्हटलेलं? अकर्म म्हणजे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कर्म म्हणजे अकर्म आहे. आपण जो दुसऱ्या अध्यायातला कर्मण्येवाधिकार असे श्लोक घेतला ना, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं आपल्याला काल, की तिथं ते संगोस्त्व अकर्मणी म्हटलं. अकर्म तिथं कशाचे वापरलेलं आहे? अकर्म म्हणजे कर्मच न करणं, ते पण टाळावं, या दृष्टीने अकर्म शब्द वापरलाय. इथं अकर्म का वापरला? इथं अकर्म म्हणजे भौतिक कर्म न करणं, फक्त भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कर्म आहे, त्याला म्हणतात अकर्म. त्याचं फळ लागत नाही. तुम्ही कर्म केल्यावर फळ भेटतं, विकर्म केल्यावर फळ मिळतं, पण अकर्म केल्यावर फळ भेटत नाही. का बरं? ते फळ संपून जात, सगळं भौतिक फळ नाही त्याच्यामध्ये काहीच. आणि आध्यात्मिक फळ म्हणजे काय? भक्तीच वाढते, त्याची भक्ती वाढत जाते, वाढते, आणि मग तो तेच अकर्म भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भगवत धामात जाऊन पुन्हा ते कार्य चालू ठेवतो, त्यांची सेवा. तर अशा रीतीने इथं कर्माचं पण सांगितलं वर्णन. आणि परत अं, आसक्तीचा त्याग करून त्यांनी कसं हे करावं, त्याचं वर्णन आलेलं आहे इथं. भगवंताने फार सुंदर एक वर्णन दिलेलं आहे, यज्ञाद्वारे कशी प्राप्ती होते म्हणे ज्ञानाची. इथं फार वेगळ्या गोष्टी भगवंताने सांगितल्या, त्याचं मी थोडक्यात वर्णन सांगतो. पण आता मला मुद्दा जो मुख्य सांगायचा थोडं पुढं आहे, पण त्याच्या आधी हे जे मुद्दे यज्ञाद्वारे ज्ञान, ते थोडक्यात सांगतो आपल्याला. इथं म्हटलेलं आहे की जो पूर्णपणे जसं लाभ होईल त्यातच तो संतुष्ट आहे, जास्त अपेक्षा नाहीये, आणि द्वंद्वात्म मुक्त आहे. हे माझं तुझं, हे परकन, काही त्या डोक्यात नाही त्याच्या. तो एक श्लोक आपल्याला माहिती आहे का? फार महत्वाचा श्लोक आहे तो. त्यात म्हटलेलं आहे, अयम निजः परावेत्ती गणनाम लघुचेतसा, उदार चरिताणाम तो वसुधैव कुटुंबकम. त्यात म्हटलेलं आहे, हे माझं तुझं, हे काय म्हणे, त्या अशा लोकांची गणना कशात होते? लघुचेतसा म्हणजे नॅरो माइंडेड, त्यांच्या म्हणजे कमकुवत, कमी ह्याचे विचाराचे. हं. लघुचेतसा. पण उदारचरिताणाम, ज्यांचं ब्रॉड माइंडेड आहेत, ते कशा असतात म्हणे? वसुधैव कुटुंबकम. जे कमी ह्याच्या संकुचित मनाचे असतात त्यांच्यासाठी माझं तुझं माझं चाललेलं आहे त्यांचं. पण हृदय मोठं आहे, मोठं म्हणजे असं मोठं नाही, भावना मोठी. तर त्यासाठी संपूर्ण पृथ्वीच कुटुंब आहे त्याच्यासाठी. हे 4 भिंतीतलं कुटुंब नाही त्याचं फक्त, संपूर्ण. म्हणून जे भक्त आहेत ते काय करतात? पृथ्वीच्या पाठीवर कानाकोपऱ्यात का जातात? त्यांना माहित आहे, माझं 4 भिंतीतलं कुटुंब नाही, एवढं मोठं कुटुंब आहे माझं. हम्म. प्रभुपादांविषयी म्हटलं ना, त्याने असं घर बांधलं ज्याच्यामध्ये सगळं विश्व राहू शकेल. का बरं? प्रभुपादांची ती इच्छा होती, संपूर्ण विश्वच, अवघे विश्वची माझे घर म्हणणं सोपं आहे नुसतं. तर प्रत्यक्षात जो भक्त आहे तोच हे समजू शकतो, ते कार्य करू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे की जो
ज्याला आहे त्या संतुष्ट राहतो, द्वंद्वातनं मुक्त आहे, तो मत्सर द्वेष करत नाही कोणाचा. यश मिळू दे किंवा म्हणजे अपयश येऊ दे, स्थिर आहे तो. आणि सगळी कर्म करतो तो, पण तो बद्ध होत नाही. का बरं? कारण तो भगवंतासाठी कर्म करतो, स्वतःसाठी नाही करत. म्हणून तो फरक आहे त्याच्यामध्ये. आणि पुढं म्हटलेलं आहे की जो या तीन गुणांच्या बंधनातनं सुटलेला आहे, तो नक्कीच काय, तो दिव्यत्व, त्याचं कर्म त्याला प्रभाव, त्याला अडचणीत आणत नाही आणि बंधनात नाही टाकत. म्हणून म्हटलेलं आहे की त्याला, की जो कृष्ण भावनेमध्ये आहे तो नेहमीच कृष्ण भावनाभीत राहतो. याचा अर्थ काय? त्याला भौतिक जगातलं कार्य करायची काय आवश्यकता पडत नाही. एकदा गुरु महाराज सांगत होते की आपण जन्म घेतला हीच मोठी चूक झाली म्हणे. कारण जन्म घेतल्यावर झाल्यावर पुढं काय होणार आहे? जन्मला जोडून आहे ना सगळं. लिस्ट आहे की मोठी कुठली? म्हातारपण, आजारपण, मरण आहे जोडून. पण आपण जन्म जर थांबवला, थांबलं सगळं. जन्म थांबवला म्हणजे त्या गर्भात यायच्या आधी मारावा असं त्याचा अर्थ नाही बरं का. असा अर्थ घेऊ नका. पण अर्थ काय त्याचा, की आपण भौतिक कर्म करायचं पूर्ण थांबवून टाकून फक्त अकर्म भगवंताला प्रसन्न करण्याचं जर कार्य करत राहिलो, सेवा करत राहिलो, तर काय होणार आहे? आपल्याला पुढं हे शरीर तयार होणारच नाही, पुढचं मिळणार. मग काय होणार? हे शरीर घ्यावंच लागणार नाही, वरचं कवर. काय होईल मग तेव्हा? तो जो मूळ आत्मा जो आहे ना, हृदयातला आत्मा, त्याचं जे मूळचं शरीर आहे, जे आता काय झालेलं आहे, दाबलं गेलं आतमध्ये तीन गुणांमुळं. त्याला आध्यात्मिक आहे आत्मा, तो आध्यात्मिक असल्यामुळं इथं त्याला कार्य करणं शक्य होईन झालं. त्यामुळे त्याला काय केलेलं आहे, हे भौतिक शरीर दिले जबरदस्तीने त्याला, कर्म ह्याच्याद्वारे. आता तो भौतिक शरीराद्वारे कार्य करावं लागतं आत्म्याला, नाईलाजानं. ह्याचा आधार घ्यावा लागतो. म्हणून फायदा काय करायचा आपण? हे वाईट आहे शरीर, पण वाईट असलं तरी पण चांगला उपयोग करून घ्यायचा आपण भगवंताच्या सेवेसाठी. हम्म. काही जण करतात ना, ते काचेचे तुकडे पडलेले असतात. तो काचवाला काय करतो? तो तुकडे फेकून, त्याला नको आहेत काचेचे तुकडे, फेकून देतो तो. पण काही जण काय करतात, ते तुकडे गोळा करून आणतात. त्या तुकड्यातनं काय काय सुंदर कलाकृती बनवतात. लोक म्हणतात कसं, किती खर्च आला, काय इन्व्हेस्टमेंट केली? काय इन्व्हेस्टमेंट? पडलेला काचा गोळा करून आणले आम्ही. बरोबर आहे. तसं हे आता काय उपयोगाचं नाही, निरुपयोगी आहे. पण याचा उपयोग जर भगवंतासाठी जरी केला, फार मोठा फायदा आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून एखादा मुलगा समजा, त्याला ते नोट आहे माहीत नसेल, 100ची किंवा 500ची 200ची नोट आहे त्याला माहीत, त्याला कागदच म्हणून खेळत येतो. पण ज्याला ते नोट आहे म्हणून करतो, लगे अरे नोट आहे भाई, त्याचा उपयोग करतो तो काही वस्तू आणण्यासाठी वगैरे. तसं अरे शरीर भगवंतासाठी दिलंय का? अरे मग ठीक आहे बाबा, मी भक्ती करेन भगवंताची. मग त्याला ते कळतं. पण तो काय करतो मग? हम्म. काही जण देवतांची उपासना करतात, काही जण वेगळ्या पद्धतीने करतात. असं बरेच वर्णन केलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे, तो 34वा श्लोक आहे, त्या स्पष्ट म्हटलेलं आहे की ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, तर फार महत्वाची गोष्ट भगवान सांगतात, जे आपल्या जीवनाला फार मोठं वळण देणार आहे. काय म्हणतात भगवंत? या 44व्या श्लोकात म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. चौथ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे. यात म्हणतात भगवंत, आता भगवंत स्वतः गुरु आहे सर्वांचे, कृष्ण वंदे जगद्गुरुम. अर्जुनाला पण त्याचा गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे. पण आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे प्रश्न विचारून काय कर म्हणे? त्यांची सेवा करायची. सेवाभावाने नम्रपणे म्हटलेलं आहे. आव्हान चॅलेंज नाही, अहो दाखवा देव कुठे तुमचा. दाखवा म्हणजे, तुला आहेत का डोळे त्यांना बघायला? ते गुरु देणार आहेत. म्हणून त्यांना भगवंत दाखवा म्हणून मागायचं नाही. मला भगवंताला बघण्याचे डोळे द्या. त्यांना डोळे मागायचे, त्यांचे डोळे काढून मागायचे नाहीत. तुमचे डोळे काढतो, तसं नाही करायचं. मग काय करतात ते आपल्याला तर म्हटलेलं आहे, तीन मध्ये सांगितलं: प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. प्रणिपात म्हणजे पूर्णपणे शरण घेणं त्यांची, नम्रतेनं. आणि नम्रतेनं प्रश्न विचारून सेवा करायची.
त्यांच्या आदेशाचं पालन जर करू लागलं तर काय होणार ते ते काय करतील उपदेशांती ते आपल्याला काय करतील दीक्षा किंवा उपदेश देतील आणि मग नंतर ना का बरं का त्यांच्याकडे जायचंय ज्ञानीना तत्वदर्शना ते कोण आहेत तत्वदर्शी आहेत त्यांना तत्व कळलेलं असल्यामुळं त्यांचं ज्ञान घेतल्यामुळं आपल्याला काय होईल भगवंताविषयी कळेल म्हणून म्हटलं ना ते दिव्य दृष्टी प्रदान करतील आपल्याला आणि पुढं म्हटलेलं आहे इतकं सुंदर वर्णन केलं की जर अशी ज्ञानप्राप्ती जेव्हा होईल अर्जुना पुन्हा मोहित होणार नाही का बरं या ज्ञानाद्वारे काय कळेल म्हणे की सगळे जीव म्हणजे माझे अंश आहेत हा त्याला साक्षात्कार झाल्यामुळं तो काय करणार नाही या भौतिकता राहायची इच्छाच होणार नाही त्याला त्याला कळणार की हे हाडामाचं शरीर हं, हे नाशवान आहेत पण प्रत्येक आत्मा म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळं मला त्यांचे द्वेष हेवे देवे करायची काय गरज आहे माझेच भाव आहे सगळं भाव आहेत भावा बहिणी आहेत. सगळे आत्मीच आहेत तर त्यामुळे तो भगवंताची विशेष कृपा प्राप्त करेल आणि पुढं म्हटलेलं आहे ज्ञानाविषयीचा खूप सुंदर श्लोक आहे हा 36वा श्लोक बघा त्यात म्हटलेलं आहे अपि चेदस्य पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमः सर्वं ज्ञान प्लवेनैव वृजिनम संतरिष्यसि भगवान म्हणतात अरे तू सर्व लोकांना पाप्यातला पापी जरी असला पण तू जर या दिव्य ज्ञान रूपी नावेत जर बसलास तर हा दुःखाचा महासागर तू पार करायला समर्थ होशील म्हणजेच काय हे दिव्य ज्ञान मिळालं पाहिजे दिव्य ज्ञान काय करतं म्हणे जसं त्या आगीत टाकलेलं जे लाकडं किंवा इंधन ते अग्नी भस्म करून टाकतं ना तसं ही ज्ञानरूपी अग्नी आपली जी या भौतिक जगातली बंधन आहेत हृदयातली गाठ आहे ती हं, ती काय होणार मग सगळे भस्मसात होऊन जाणार असं भगवान सांगतं त्या आणि पुढे म्हणतात अरे म्हणजे या ज्ञानासारखं पवित्र असं काहीच नाहीये नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते त्यात स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती या ज्ञाना इतकं उदात्त असं काहीच नाही हे दिव्य ज्ञान आहे हे दिव्य ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचं परिपक्व फळ आहे आणि भक्तियोगाच्या आचरणामध्ये तो निपुण झालेला आहे साधक त्याला माहिती आहे ज्ञानाचं आस्वादन करतं म्हणजे कारण का हे ज्ञान म्हणजे दिव्य ज्ञान आहे भगवंतच ज्ञान आहे भगवंत आणि भक्ताचं ज्ञान तो जेव्हा ऐकतो कथा ऐकतो तेव्हा त्याला आनंदाचा अनुभव येत नाही का येतो ना आणि पुढे म्हटलंय जो श्रद्धाळू आहे त्याला ज्ञान मिळतात म्हणे आणि म्हणजे अज्ञज्ञा श्रद्धानश्च जे संशयी आहेत अज्ञानी आहेत किंवा अशा लोकांना म्हणे या भौतिक जगात सुख भेटत नाही तिथं पण नाही लोक विचारतात खरंच आहे का वैकुंठ राम सेतू आहे का आहे का म्हणजे काय शास्त्रात दिला आपण स्वीकार करायचा आहे आणि खरंच काय होणार आहे दिव्य दृष्टी भेटल्यावर सगळं दिसणार आहे त्याला जसं आपल्याला एखादं गणित सोडवायचं असतंय आपल्याला सांगतात ना समजा 50 रुपयाला एवढं तर एवढ्याला किती बाबा आपलं उत्तर माहिती त्या उत्तराला आपण एक्स मानतो क्ष मानतो आणि त्याचा उपयोग करून आपण समीकरणामध्ये त्याचा वापर करून सगळं सोडवल्यावर त्याची किंमत मग कळते हा एक्स म्हणजे एवढं आहे म्हणून तसं आपल्याला भगवंताला आपण पाहिलेलं नाही तसं एकदा काय झालं एकदा एक एक असंच एक वारकरी पंढरीची वारी करत होता एकाने एकाने मुलाखत घेताना त्याला म्हटलं काय म्हणे बाबा कधीपासून करताय वारी त्याने म्हटलं किती वर्ष झाली म्हणे कसं काय सांगतात नाही माझे आजोबा मला मी लहान होतो म्हणे मला खांद्यावर घेऊन येत होते म्हणे तेव्हापासून करतो अरे असं आहे का तेवढ्यापासून करतोय हो म्हणे म्हणे दिसले का पांडुरंग तुला दिसले का म्हणजे असं बोलले का किंवा अशा दृष्टीनं नाही म्हणे तसं काही नाही आलं काय उपयोग आहे म्हणे तुमचा हा म्हणे भगवंत दिसले नाही तुम्हाला आणि एवढं कशाला वारी करताय म्हणे तुम्ही त्याने विचारलं त्या वारकऱ्याने विचारलं काय म्हणे तुम्ही कुठलं गाव तुमचं म्हणे पुण्याचा आहे मी पुण्याचे का तुम्ही कुत्रा आहे का घरात हो म्हणे आहे म्हणे कुत्रा आहे ना बरं म्हणे त्यांनी म्हटलं आम्ही शेतकरी म्हणे आम्ही काय करतो शेतीतलं जेव्हा धान्य येत आहे आणि ते धान्य काढण्यायोग्य झालं आम्ही ते त्याचे धान्य काढतो आणि काढून ते सगळं काय लगेच भरणं शक्य होत नाही त्यामुळे रात्रभर आम्ही काय करतो तिथंच कोपटामध्ये आम्ही राहतो धान्याचं असं म्हणे उघडं आणि चोरांचा सीझन असतो तेव्हा चोर येतात म्हणे प्रयत्न करतात चोरी करायचा पण
असे भरपूर जण आपल्या आपल्या शेतामध्ये खोपट हे केलं असतात. प्रत्येकाकडे कुत्रं असतं. आणि एखाद्या ठिकाणी चोर येतो. त्या चोराला बघून ते कुत्रं भुंकतं म्हणे. त्याचं भुंकणं म्हणून सगळे कुत्रे भुंकतात. चोर पळून जातो. त्या वारकऱ्याने विचारलं त्याला, याला, त्या पत्रकाराला किंवा त्याला, तुम्ही सांगा म्हणे मला साहेब, की चोर पळून गेलाय, किती कुत्र्यांनी पाहिलं होतं चोराला? म्हणजे एकाच कुत्र्याने, एकाच पाहिलं होतं कुत्र्याने. एका कुत्र्याने पाहिलं, पण बाकीचे कुत्रे भुंकले ना. का बरं? कारण त्याचा त्याला विश्वास आहे. हा कुत्रा भुंकतोय म्हणजे याने चोराला पाहिलेलं आहे. हा, आपण सगळे भुंकलं चोर निघून जाईल म्हणून. तसं वारकरी म्हटलं, आम्ही भगवंताला बघितलं नाही म्हणे, पण मोठमोठ्या संतांनी बघितलेलं आहे. त्यामुळं त्यांनी जे केलंय आम्हाला करायला सांगितलेलं आहे. आम्ही जर करत राहिलो एक तर आम्ही पण बघणार नाही भगवंताला. शिका म्हणे कुत्र्याचं एवढं तरी, असं त्यांनी सांगितलं. कळलं का आपल्याला? हे खरं घडलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण स्वतःहून ज्ञान काय मिळवू शकत नाही, म्हणून आपल्याला गुरुकडे जाऊन, वैष्णवांकडे जाऊन जेव्हा ज्ञान घेतो आपण, मग आपल्याला त्याची अनुभूती येऊ लागते. अनुभव येऊ लागतो हृदयामध्ये, साक्षात्कार होऊ लागतो. मग आपण ते ज्ञान इतरांमध्ये काय करू शकतो, वाटू शकतो. तर अशा रीतीनं या ठिकाणी काय केलेलं आहे, हे दिव्य ज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनाला, या अध्यायाच्या शेवटी सांगतायत. खूप सुंदर श्लोक आहे हा. अगदी आपल्याला प्रॅक्टिकली समजण्यासारखे श्लोक आहे. भगवंत म्हणतात, तस्मात् ज्ञान संभूतम हरित्सम ज्ञानासीनात्मनः चित्वैनम संशयम योगम. हा, आतिष्ठोतिष्ठ भारत. म्हणून म्हणून म्हणजे आतापर्यंत सांगितलं ना, म्हणून काय म्हणे, अज्ञानामुळे तुझ्या हृदयामध्ये जे संशय उत्पन्न झालेले आहेत, ते ज्ञानरूपी शास्त्राला तू काय कर, कापून टाकलं पाहिजे. हे भारता, योगयुक्त हो, उठ आणि युद्ध कर म्हणे. म्हणजे काय केलं भगवंताने, कसं आपल्याला समजून सांगितलं की नाही. तर असं हे भगवंताची विशेष वाणी आहे. तर याच्यावर आपण काय करूया, या चौथ्या अध्यायावरची कथा आपण जाणून घेऊया. काय सांगितलं चौथ्या अध्यायामध्ये. एकदा असं झालं घटना की विष्णू भगवंत लक्ष्मीला सांगतात, आणि मग ते शिवजीने तीच कथा पार्वतीला पण सांगितली. आणि मग काशीतली घटना ही वाराणसी मधली गंगा तटावरती जे विश्वनाथाचं मंदिर आहे, त्या भरत नावाचे एक महात्मा राहत होते. आणि शिवजींचे मोठे भक्त होते, भक्तिभावाने त्यांची पूजा करायचे. एकदा मग पूजा झाली आणि थोडं विश्रांती करण्याच्या उद्देशानं, कदाचित पहाटे उठले असते लवकर, विश्रांती करण्याच्या उद्देशानं ते त्या मंदिरापासून काही अंतरावरती एक दोन ह्याची बेलाची झाडं होती, त्याच्यामध्ये ते बसले. आणि मग त्यांनी काय केलं, ते झाडाची सावली, सावलीमध्ये बसलं, थोडं बरं वाटलं सावलीमध्ये. आणि ते दोन झाडं अंदाजे एक 5-6 फुटाचं अंतर होतं दोन झाडामध्ये. बसले. त्यांनी काय केलं, एका झाडाच्या मुळाशी डोकं ठेवलं आणि मग दुसऱ्या झाडाच्या मुळाशी असं त्यांनी पूर्ण झोपलं. असं त्या तेवढ्या अंतरापर्यंत त्यानं पाय दुसऱ्या झाडाच्या मुळाशी स्पर्श झाला आणि डोकं इकडे झाडाच्या खाली मुळाशी किंवा बुंद्याच्या असं. आणि तिथं बसून काय केलं त्यांनी, थोडं थोडं बसले, थोडा वेळ म्हणजे पाहुडले. आणि नंतर त्यांनी भगवद्गीते चौथ्या अध्यायाचं पठण केलं त्या ठिकाणी त्यांनी. कशी प्रथा होती बघा, गीता सोबत असायची नेहमी किंवा कंठस्थ असायची त्यांना, सगळ्या बऱ्याच जणांना. तेवढा अध्याय त्यांनी हे केला, चौथा अध्याय ज्ञानयोगाचं पठण केलं भक्तिभावानं, आणि घरी गेले निघून. आणि जाताना त्यांनी पाहिलं, ती दोन जे बेलाची झाडं आहेत ती सुकू लागलीत म्हणून. आणि घरी जाईपर्यंत पूर्ण सुकून गेलेली. आणि सुकून गेली आणि लगेच त्यातनं दोन सुंदर कन्या प्रकट झाल्या. आणि जेव्हा घरी पोहोचले भरत, आणि पोचल्यावर ह्या दोन्ही तिथं गेल्या आणि म्हटले की, त्यांना प्रणाम केला, की तुम्ही जे चौथ्या अध्यायाचं पठण केलं ना, त्यामुळे आम्हाला शापातनं मुक्ती मिळाली म्हणे. ते म्हटलं, कसलं शाप, कोण तुम्ही, मला काहीच माहित नाही, सांगा म्हणे काय झालं काय नेमकं. त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्वी म्हणे स्वर्गातल्या अप्सरा होतो, आणि गोदावरी नदीच्या काठावरती एक छिन्नपाप नावाचं तीर्थक्षेत्र, जिथं पाप नष्ट होत आहे, आम्ही स्नान करत होतो म्हणे. हं. आणि स्नान करताना आम्ही वस्त्रांचं काही भान नव्हतं म्हणे, थोडं अर्धनग्न अवस्थेतच स्नान करत होतो आम्ही. आणि तिथं सत्यतपा नावाचे फार मोठे तपस्वी ऋषी होते, तर तपस्या करत त्या ठिकाणी.
आणि इंद्राला जेव्हा कळलं, देवेंद्राला, की हे तपस्या करून माझी खुर्ची आता घेणार बाबा, म्हणून त्यांनी आम्हाला काय केलं होतं, सांगितलं तुम्ही याच्या जवळपास राहायचं. आणि त्यामुळे काय होईल, हे साहजिकच तिथल्या त्या सरोवरामध्ये तिथं स्नान करताना काय होणार नक्कीच, त्या ठिकाणी त्या गोदावरी नदीमध्ये तिथं पाणी प्यायला किंवा स्नान करायला येणारच. आणि या अप्सरांना अशा अवस्थेत वगैरे ते मोहित होतील आणि त्यांचं पतन होईल आणि आपली खुर्ची राहील व्यवस्थित, काय अडचण येणार नाही, असं त्यांनी धोरण होतं, पाठवलं. आणि ते अतिशय कठोर तपस्या करत बसले होते ते तपस्वी. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की त्या अप्सरा काय करतात, आपल्याला मोहित करतात, म्हणून त्याने काय केलं, शाप दिला त्यांना. शाप दिला आणि सांगितलं तुम्ही काय होणार म्हणे, तुम्ही वृक्ष बनणार, झाड बनणार, म्हणून शाप दिला. आणि ते मग नंतर ते फारच रडू लागलं. मग क्षमा मागितली त्यांनी. आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही झाडं बनणार, पण गंगा नदीच्या तटावरती तिथं शिवजींच्या मंदिराजवळच 2 बिल्व वृक्ष, बेलाची झाडं बनून तुम्ही राहणार म्हणे. आणि तुम्हाला अं, एक फार मोठे तपस्वी येतील, भरत नावाचे महाराज येतील, ते जेव्हा तुमच्या इथं बसतील आणि भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात जेव्हा पठण करतील ना, तेव्हा तुम्हाला तुमचं मूळ रूप प्राप्त होईल मी, असं त्यांनी सांगितलं त्या अप्सरांनी. तर अशा रीतीने काय झालं की आज ते पठण केलं आपण, आणि पठण केल्यामुळे आम्हाला त्या भयंकर अवस्थेतून मुक्ती प्राप्त झाली. तर त्यांनी आभार मानले त्यांचे. आणि मग त्यानंतर त्यांनी ठरवलं, अं, त्या अप्सराने ठरवलं की आपण आता रोज काय करूया, गीतेच्या 4थ्या अध्यायाचं पठण करूया, म्हणून त्यांनी ते पठण चालू ठेवलं. त्याचं आपण आज बघितलं. याच्यामध्ये यदा यदा ही धर्मस्य, हा श्लोक, आणि माहिती ना आपण घेतला ना बऱ्यापैकी हे 2 श्लोक सर्वांचे पाठच असतात बऱ्यापैकी. मी तर सांगायला लागलो, हो माहिती आहे म्हणे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात ना, ज्या ज्या ठिकाणी अर्जुना धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचं प्राबल्य वाढतं, तिथं मी काय करतो म्हणे, मी प्रत्येक युगात अवतीर्ण होतो, साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करायला मी प्रकट होतो, भगवान म्हणतात. तर अशा रीतीनं हे जे विशेष ही कथा